24 तारखेचा आग्रह धरू नका महाजन। मराठा आरक्षण देण्यास आमची भूमिका प्रामाणिक आहे। शब्दाने शब्द वाढवू नका। मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात असून लवकरच मार्ग निघेल। आम्हाला टिकणारच आरक्षण द्यायचं आहे, त्यामुळे आम्हाला वेळ वाढवून देण्यासाठी आग्रह करणार आहे। आरक्षणासाठी सर्व टीम वर्क आहे, असं नाही की माझ्या मनाने आलो आणि एका जणांनी सांगितलं म्हणून आलो। विषय खूप महत्त्वाचा आहे। मराठा आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आरक्षणामधून वादविवाद होऊ नये, चर्चेतून मार्ग निघत असतो। तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तर मार्ग निघणार कसा? प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे। तर आम्ही आलोच नाही तर ते म्हणतील की शासन आमच्याशी बोलतच नाही। तपासण्या करून मोठी संख्या पुढे आलेली आहे, पण आम्हाला याच्या पुढे जाऊन मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे। हा समाज डबेवाला आहे, ऊसतोड कामगार आहे, मजूर आहे, महिलासुद्धा आहेत, असे अनेक लोक आहेत। सर्व समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासले पण आहे। मागील वेळेस मांडताना ते सुप्रीम कोर्टामध्ये सरकार कुठेतरी कमी पडलं, तसं आता करायचं नाही। या वेळेला आम्हाला हे सर्व दाखवून द्यायचं आहे, त्यामुळे आम्ही मागास आयोगाची स्थापना केलेली आहे। आमची ही भूमिका नाही की ओबीसीचे आरक्षण काढावं आणि यांचे तसं नाही आहे। कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कामकाज चाललेलं आहे। माननीय शिंदे साहेब जे रिटायर्ड जज आहेत, त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत। आम्ही सगळे कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी करतो। मोठ्या संख्येमध्ये, लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत, आढळत आहेत। त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून ते अवगत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। पण उद्या 17 तारखेला त्यांची बैठक आहे। 24 तारखेला त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24 पर्यंत करावं। पण जरांगे पाटलांशी मी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे। त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे। त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। गेल्या 3 दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा झालेली आहे। परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहेत। पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे। गायगर्दीमध्ये मागच्या वेळेस सारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, ते आपण थोडं ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो। सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ याचा सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% हे टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे। कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये। पुन्हा राहिलं आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये डावलं गेलं किंवा 1-2 ऑप्शन आमच्याकडे अजून आहे। परंतु निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुढे शपथ घेतलेली आहे। मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळे एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं। आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे। शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावर आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल। ते जरांगे पाटील सांगतील या ठिकाणी, पण निश्चित या बाबतीमध्ये सर्व आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी मुद्दाहून मी आणि साहेब या ठिकाणी आलेलो आहोत। 17 तारीख उद्या त्यांची बैठक अंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे, त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत, सहकाऱ्यांसोबत। म्हणून सरकार काय काय करतंय, जसं गेल्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी आमच्याकडे सहकारी आले होते, 2 रिटायर्ड म्हणजे जज सुद्धा या ठिकाणी आले होते। आणि त्यानंतर आम्ही किती पुढे गेलेलो आहोत, कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कामकाज चाललेलं आहे। माननीय शिंदे साहेब जे रिटायर्ड जज आहेत, त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत। आम्ही सगळे कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याही ठिकाणी शोधतो। मोठ्या संख्येमध्ये, लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत, आढळत आहेत। त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून ते अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। पण उद्या 17 तारखेला त्यांची बैठक आहे। 24 तारखेचं त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24 पर्यंत करावं। पण जरांगे पाटलांशी मी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे। त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे। त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। गेल्या 3 दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा झालेली आहे। तर परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहे। पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे
थोडंसं वेळ काळ, कारण आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे. कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग ते लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, त्यांच्याकडे आपण पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही, किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ त्याचा सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% हे टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये. पुन्हा राहिलं आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं, किंवा एक दोन ऑप्शन आमच्याकडे अजून आहे. पण तो निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळे एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं. आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे. शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल. ते जरांगे पाटील सांगतील या ठिकाणी. पण निश्चित या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही. जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार, निश्चित मिळणार. आता नोंदी इतक्या सापडल्या, खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे अधिकारी मिळले, सगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सगळ्या अधिकारी त्याच्यामध्ये नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेल्या आहेत की त्यांनी कोणी मागितले नसतील, त्याच्या सुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या आंदोलनाचं निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे. एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्याही मार्गाने आम्ही देऊ, पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे, त्यांना मिळणार. बरोबर आहे. मागच्या वेळेला बीडला किंवा 2-3 ठिकाणी जे आमदारच्या घरात हल्ले झाले, तसं आहे. मग याचा फायदा कोणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा. नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं, मग आंदोलन बदनाम होते यातून. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, सगळे समाज बांधव एकवटलेले आहेत, शांततेचं आंदोलन चाललेलं आहे. आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं, कोणाची गाडी जळायची, कुठे तिकडे जीवहानी झाली, मग आंदोलन हे भरकटतं. ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात, सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघतात, किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील, कुठेतरी मध्ये घुसतील, कोणीतरी मग अजून थोडं वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न करेल. म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती. भाऊ, तुम्ही बोलताना म्हटलं 2 ऑप्शन सरकारकडे आहेत, नेमकं काय होतं? नाही, मी जरांगे पाटील साहेबांशी बोललेलो आहे. क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दररोज त्याच्यावर एक्सरसाइज चाललेली आहे. दररोज काम चाललंय मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये, ते त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग याच्यावर ठेवलेला आहे. बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत त्या कोर्टाने निदर्शनं आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे. मला वाटतं दोघींपैकी कोणत्या निश्चित मार्ग निघणार आहे, प्रामाणिक आमची इच्छा आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण, त्याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये, ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. 24चा आग्रह सोडावा, काय पाटील काय म्हणतात? पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील. आम्ही त्यांना विनंती केली आहे, पण ते त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे. आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तुम्हाला एक तक्रार केली जाते, बरंच काही सांगितलं, अन्याय करत होतो. काय तुम्ही त्यांना सांगणार, निरोप देणार? नाही, मी भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्यांच्याशी बोलले, देवेंद्रजी त्यांच्याशी बोलले, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं खरं आहे ते कुठेतरी. मी जरांगे साहेबांना तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून ते थांबवा, दोन्हीकडून थांबलं म्हणजे मग शब्दाने शब्द निघतो, अरे ते काय निघतो. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे. मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगितलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये. शेवटी आपल्याला, आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय, आपल्या घराशेजारी घरं आहेत, आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं, मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे. पण तो हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे.
भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू. आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी. आता आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पत्रामध्ये आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे ते आपल्याला पाडून घ्यायचंय. त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय, कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तो प्रत्यक्ष आहे. निश्चित करावी लागेल, कारण ते टिकणार द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या. आता नवीन अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमले, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे. 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी त्या इथं दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिले, त्याचं मी इथे बोलू इच्छित नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे, आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली, जोरात सुरुवात झालेली आहे. म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाईवर की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागला चालेल, पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम म्हणजे वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पदक पडणार. म्हणून त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता थोडं आपण थांबावं. आपण स्वतः ते बघता